ताई काय सांगाल या कार्डाबद्दल? एनसीएमसी गव्हर्नमेंट एक मोबिलिटी कार्ड आहे ज्यामध्ये डिजिटल इंडिया आणि आता स्मार्ट कार्डद्वारे आपलं तिकीट निघणार आहे. या ठिकाणी तुमच्याकडून किती फी घेतली गेली? 199. 199 रुपये. बरं, तुम्ही एसटी महामंडळाची ही काही योजना आहे याने समाधानी आहात का? समाधानी आहात? समाधानी आहेत ना. अरे बापरे, इतकी सर्व गर्दी माझ्या मागच्या बाजूला बघताय. ही गर्दी आहे एनसीएनसी कार्ड करता. एसटी महामंडळाने जे एनसीएनसी कार्ड सुरू केलेलं आहे ते घेण्याकरता हे सर्व घटक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या लोकांना माहित नाही. उदाहरणार्थ तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. या ठिकाणी येताना आधार कार्ड लागतं आणि आपला मोबाईल नंबर लागतो. जो रजिस्टर झालेला आहे तो मोबाईल नंबर लागतो. आता काही ठिकाणी लोकांचे फोन आले की ह्या कार्डाची किंमत काय, तर प्रत्येक वेळी आपण सांगतोय की 199 रुपये कार्डाची किंमत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी ही योजना काढलेली आहे आणि याची किंमत फक्त 199 रुपये. पण काही लोक म्हणतात की आमच्याकडून जास्त घेतले गेले, 250 रुपये घेतले गेले किंवा 300 रुपये घेतले गेले. जर असं होत असेल तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, याची जी तक्रार आहे ही तक्रार विभाग नियंत्रकांकडे करायची. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक विभागाला जे विभाग नियंत्रक असतात ना त्यांच्याकडे याची तक्रार करायची आहे. त्याच्यावर लगेच तोडगा काढण्यात येतो. त्याचप्रमाणे दुसरा महत्वाचा जो विषय आहे की काहींचं असं म्हणणं असतं की जे एजंटशिपच्या बाबतीमध्ये, तर याची जर एजंटशिप आपल्याला पाहिजे असेल आणि बरीच बेरोजगार मंडळी आहे त्यांना एजंटशिप फार आग्रहाची असते, तर एजंटशिप याची फक्त 30,000 रुपयामध्ये मिळते. म्हणजे 30,000 रुपये भरल्यानंतर आपण या ठिकाणी त्याचे एजंट बनू शकतो आणि लोकांना ही सेवा देऊ शकतो. परंतु जिथे 30,000च्या ठिकाणी जर 50,000 घेतले जात असतील तिथे देखील त्यांनी तक्रार करावयाची आहे. कारण या ठिकाणी फक्त 30,000 मध्ये आपल्याला या सर्व सुख सुविधा लोकांना पुरवता येतात आणि एजंट बनता येतं. आणि हे जे मागच्या बाजूला जे काही प्रवासी दिसत आहे या ठिकाणी आपल्याला, हे सर्व उन्हामध्ये या ठिकाणी आलेले आहेत या योजनेचा लाभ घेण्याकरता. प्रत्येकाला आशा आहे की एसटी महामंडळाची ही योजना त्यांच्याकरता सुखकारक ठरेल. नेमकं तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की नमूद करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.